मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर आज राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे। या सभेतून राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। राज ठाकरे आजच्या सभेत भाजपबरोबर शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढू शकतात। आगामी निवडणुकीत आघाडीला मदत करण्याविषयी राज उघडपणे भाष्य करण्याची शक्यता आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी शिवाजी पार्कचा या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज चौथा गुढीपाडवा मेळावा आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी झालेली आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो की कशा पद्धतीची ही जय्यत तयारी जी आहे ती झालेली आहे। काही वेळच उरलेला आहे या गुढीपाडवा मेळाव्याला आणि या ठिकाणी याच स्टेजवर राज ठाकरे जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत। एकूणच जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची अरेंजमेंट केलेली जी आहे ती सध्या बघायला मिळते। इतकंच नाही तर यंदाचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी दोन जे आहेत ते 20 फुटाच्या स्क्रीन ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकतो की या ज्या आहेत त्या स्क्रीन या ठिकाणी स्टेजच्या दोनही बाजूला ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। राज ठाकरे मोदी मुक्त भारताचा इशारा जो आहे तो मागच्याच गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये दिला होता आणि त्यानंतरच्या भाषणांमध्ये राज ठाकरे यांनी मोदी यांच्या विरोधातले अनेक पुरावे जे आहेत ते आपल्या भाषणांच्या माध्यमातून दिलेले बघायला मिळाले। मात्र हे पुरावे मोठ्या प्रमाणात दिसून यावे यासाठी अशा प्रमाणात जे आहे त्या स्क्रीन उभारण्यात आलेल्या बघायला मिळतोय। अवघा काही वेळ जो आहे तो या ठिकाणी राहिलेला आहे। संध्याकाळी 7 नंतर राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी या स्टेजवरून मोदी विरुद्ध पुन्हा एकदा भूमिका जी आहे ती मांडणार आहे। मात्र यंदाच्या भूमिकेमध्ये राज ठाकरे नेमकं काय दाखवणार आहे, पुरावे कशा पद्धतीनं राज ठाकरे जे आहेत ते दाखवणार आहेत याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं असेल। कॅमेरा पर्सन नितेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।